नमस्कार मंडळी, दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो. आपला घोसाळीचा प्लॉट आहे व त्यामध्ये आपण जी लावलेली कोथिंबीर आहे मित्रांनो. साधारण मित्रांनो आपला हा प्लॉट आता 26 दिवसाचा झालेला आहे मित्रांनो. मागच्या महिन्यात आपण 26 तारखेला या प्लॉटची लागवड केली होती मित्रांनो. साधारण आता 22 तारीख आहे, म्हणजे 26 दिवसाचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो. व आपली घोसाळ्याची वेलांची वाढ बघा मित्रांनो. हे पहा, अशा पद्धतीने एवढी वाढ झालेली आहे मित्रांनो, म्हणजे मांडव बांधण्यासाठी तयार झालेले आहे मित्रांनो. कुठे कुठे तर फुल बी लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे मित्रांनो. हे पहा, म्हणजे 26 दिवसाच्या मानाने एकदम छानरित्या याची वाढ झालेली आहे. व कोथिंबीर ही सुद्धा लवकरच हार्वेस्टिंगसाठी येणार आहे मित्रांनो. सध्या चांगल्या प्रमाणात रेट आहे कोथिंबीरसाठी. भेंडी देखील एकदम छानरित्या आलेली आहे. या प्लॉटची दुसरी खुरपणी आता झालेली आहे मित्रांनो. आपण लवकरच मांडव बांधण्याची सुरुवात करणार आहे. सध्या वेल बांधण्यासाठी आलेले आहे मित्रांनो. हे पहा, एकदम छानरित्या त्याची वाढ झालेली आहे. कोथिंबीर सुद्धा एकदम छान आलेली आहे. हे पहा, ही भेंडीमधील कोथिंबीर आहे. लवकरच आपण मांडव बांधणी सुद्धा करणार आहे मित्र. हे पहा मित्रांनो, आपण यामध्ये काही प्रमाणात मक्काची लागवड केलेली होती, परंतु मक्कामध्ये हे पहा आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे आळी ही पूर्ण ही मक्कावर आकर्षित झालेली आहे. त्यामुळे आपल्या प्लॉटला आळीची लागवड झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या प्लॉटला साईडना किंवा मध्ये अशा पद्धतीने थोडीफार मकाची लागवड करावी. त्यामुळे आळीवरील चांगल्या प्रमाणात नियंत्रण होते मित्रांनो. म्हणजे लष्करी आळी जास्ती ती मकाला लवकर आकर्षित होते व आपल्या प्लॉटपासून ती दुरावली जाते मित्रांनो. हे बघा, वाऱ्याने एकदम छानरित्या आपला प्लॉट हालत आहे. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व शेतीविषयक अपडेट, भाजीपालाविषयक अपडेट, शेळीपालनविषयी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.